चला पोराव लक्ष द्या। आता वेगवेगळ्या अंतरामध्ये आपल्याला आता गाडीचं देखील अंतर दिलेलं आहे, म्हणजे गाडीची लांबी याच्यात आहे आणि पुलाची सुद्धा लांबी आहे। आता नेमकं काय आहे, गणित म्हणल्याच्या नंतर पोलीस भरतीचे पोराला लय जड जाते। तर पहा, गणित म्हणल्याच्या नंतर त्याला भलते त्याच्यातले खूप स्टँडर्ड शब्द, काहीतरी इंग्लिशमध्ये, काहीतरी खूप लयच अवघड असतं, हे डोक्यातून काढा। एकदम सोपा कार्यक्रम आहे हा। तुम्ही जसं एखादा कॅल्क्युलेशनवरती जसं आपण पाहतो, एखादा खेळ खेळतो आपण, त्या पद्धतीचं आहे। आकडेमोडचा खेळ म्हणजे गणित आहे, एवढं काही हे नाही आहे। तर आता अशा टाईपचे जर उदाहरणं आले, त्याला काय करायचं पहा। गाडीचा वेग 90 दिलाय आपल्याला, याच्यात दिलंय काय, वेग, वेळ, अंतर, या तीन बाबीच्या व्यतिरिक्त चौथी बाब याच्यात नाही आहे। आता याच्यात पहा, दोन अंतरे, एक 800 मीटर आहे, एक 500 मीटर आहे। म्हणून आपल्याला जे आहे इथे अंतर अधिक अंतर, दोन अंतर आली की त्यांची बेरीज करायची। आणि छदामध्ये, कारण आपल्याला याच्यात विचारलंय पुन्हा वेळ, म्हणून अंतर अधिक अंतर छदामध्ये वेग। पहा सूत्रामध्ये काय बदल झाला, फक्त एक अंतर वाढलं। आता एक अंतर वाढलं की काय करायचं, दोघांची बेरीज करायची। मग पहिलं अंतर आहे 800, दुसरं अंतर आहे 500, आणि छदामध्ये वेग जो आहे, या गाडीचा वेग 90 किलोमीटर प्रति तास आहे। पहा, पाठीमागच्या उदाहरणात आपण पाहिलं होतं, गाडीचा वेग जर किलोमीटर प्रति तास जर आला तर त्याला काय करायचं, 5 छदामध्ये 18 ने गुणायचं। आता हे 5 छदात 18 म्हणजे आधी पण सांगितले होते मी तुम्हाला, याला गुणिले जर आले तर अंशामध्ये 18 द्या, यांची लगेच तिथे बेरीज करून घ्या। 800 मध्ये 500 टाकले, उत्तर आलं 1300। याला गुणिले करा 18 छदामध्ये 90 गुणिले 5, याची मांडणी महत्वाची। पहा, समीकरण तुम्ही मांडलंय कसं याच्यावर अवलंबून असतं। मग तुम्ही असं लिहिल्याच्या नंतर याला 2 1 1 0 कॅन्सल करा, 9 दोन्ही 18 करा, आणि इथे जे आहे 5 दोन्ही 10 करा, आणि 5 सगळं 30 करा। पहा, छदामधल्या संख्येला भाग केला, मग यामध्ये आता जी राहिलेली संख्या आहे याच्यामध्ये 26 राहिले, आणि गुणिले 2 आहे। मग आता 26 दोन्ही 52 डायरेक्ट करू शकता, किंवा सैन दोन्ही 12, हातच्याला 1 आला, बेदोन्ही 4 आणि 1 5। ज्याला पाडा जमत नसेल त्याने डायरेक्ट गुणाकार करायचा, तरी पण येत असेल 26 तर 52 उत्तर लगेच येतंय, काही सेकंदात उत्तर। धन्यवाद।